नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला डाळ ढोकळा हा पदार्थ कसा बनवायचा हा शिकवणार आहे। तर सगळ्यात प्रथम आपल्याला तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या डाळी तुम्ही घेऊ शकता। हा ढोकळा मी 2 व्यक्तींसाठी बनवत आहे। तर त्यासाठी या चमच्याने मी सगळ्या डाळी एक एक चम्मच तुरीची डाळ, 1 चम्मच मूग डाळ, 1 चम्मच उडीद डाळ आणि सगळं साहित्य जर 1 चम्मच असेल, तांदूळ 1 चम्मच, तर 2 चमचे हरभऱ्याची डाळ घ्यायची आणि हे सगळं साहित्य एकत्र करून व्यवस्थित धुवून 6 ते 7 तास भिजत ठेवायचं। तुम्ही बघू शकता आता मी सर्व डाळी व्यवस्थित धुवून त्याच्यामध्ये पाणी टाकून भिजायला ठेवलेले आहे। डाळ आता चांगल्या प्रकारे भिजलेली आहे। ती मी स्वच्छ 2-3 पाण्याने छान धुवून घेतलेली आहे। याच्यामध्ये मी मुगाची डाळ टाकलेली आहे, सालीची। तुम्ही बिन सालीची टाकू शकता, माझ्याकडे बिन सालीची डाळ नव्हती म्हणून मी सालीची टाकलेली आहे। आता ही चांगली मिक्सरला लावून जाडसर वाटून घ्यावी, पाणी घालायचे नाही अजिबात। बघा एवढी जाडसर वाटून घेतलेली आहे डाळ। आता याच्यामध्ये मिक्सरचे भांडे धुवून थोडे पाणी ऍड करायचे आणि पूर्ण व्यवस्थित मिक्स करून रात्रभर अशीच ठेवून द्यायची सकाळपर्यंत। आता हे मिश्रण सगळे एकजीव करून झालेले आहे आणि रात्रभर हे असे झाकून ठेवायचे। तुम्ही बघू शकता आता हे पीठ रात्रभर ठेवलेलं होतं, हे छान फुलून आलेलं आहे। याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 चम्मच तेल, चवीपुरते मीठ, थोडी हळद, 1 चम्मच जिरे, 1 चम्मच राई, थोडं लाल तिखट, हिरवी मिरची कट करून ठेवलेली आहे 2 हिरवी मिरची, थोडासा चिमूटभर खाण्याचा सोडा टाकू आणि हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। सगळे जिन्नस टाकून आपण हे सगळं मिक्स करून घेतलेले व्यवस्थित। थोडंसं घट्ट झालेलं आहे तर आपण थोड्या प्रमाणामध्ये त्यात पाणी ऍड करू, थोडंसं सैल होण्यासाठी। नेहमीपेक्षा थोडं सैलसर झालेलं आहे आता हे। मी इकडे ऑलरेडी भांड्याला तेल वगैरे लावून ठेवलेलं आहे, पाणी तापत ठेवलेलं आहे। आता हे सर्व मिश्रण पॉटमध्ये टाकून मी ढोकळा तयार करायला ठेवणार आहे। तुम्ही बघू शकता नेहमीपेक्षा हे थोडं सैलसर झालेलं आहे। आता हे मिश्रण पूर्ण या भांड्यामध्ये टाकायचे आहे। याच्यामध्ये ऑलरेडी मी याला तेल लावून ठेवलेलं आहे आणि इकडे पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे। आता हे मिश्रण वाफवायला ठेवलेलं आहे। 15 मिनिटं आपण व्यवस्थित याला वाफवू द्यावे। आपले 15 मिनिटं झालेले आहेत। आता आपण ढोकळा बघूया झालाय का। छान फुलून वर आलेला आहे। चाकूला अजिबात काही चिकटलेलं नाही। ढोकळा रेडी आहे। 10 मिनिटं याला असंच थंड होऊ द्यावे, तोपर्यंत आपण याला फोडणीची तयारी करूया। 10 मिनिटं झालेले आहेत। ढोकळा आपला छान थंड झालेला आहे। याला आता व्यवस्थित आपण कट करून घेऊ। त्याला वरतून जिरं मोहरीची आपण फोडणी करूया। ठेवलेले आहे। फोडणीसाठी 2-3 चमचे तेल घेऊया। तेल गरम होत आले की त्यामध्ये
थोडी मोहरी, एक चम्मच जिरे, थोडे तीळ, छान चुरचुरीत फोडणी आता ढोकळ्यावर आपण हे सगळं चमच्याने व्यवस्थित पसरून घ्यायचं फोडणी. वरतून थोडा सांबार टाकून याला व्यवस्थित सजवून घेऊ. एकदम छान स्पंज आलेला आहे ढोकळ्याला. तर आपण प्लेटमध्ये याला सजवून घेऊया. खाताना तुम्ही याच्यावरती दही टाकून खाऊ शकता. याच्यामध्ये थोडी साखर टाकलेली आहे गोडवा येण्यासाठी. दही आणि ढोकळा एकदम मस्त लागतो. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.